नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला अनेकदा वृद्ध लोक भेटतात ज्यांना रात्रीची नीट झोप येत नाही. ते वारंवार जागे होतात किंवा त्यांचं शरीर उतार चढाव आणि उलट्या करून थकतं. पण आज मी एक सोपा, नैसर्गिक आणि घरगुती उपाय शेअर करणार आहे, जो योग्यरित्या वापरल्यास शांत, खोल आणि अखंड झोप सुनिश्चित करण्यास मदत करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कदाचित तुमच्या स्वयंपाकघरात आधीच आहे. दालचिनी घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही रात्री झोपता का? पण मानसिक अस्वस्थतेमुळे तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो का? किंवा तुम्हाला थोड्या वेळाने जागं होण्यासाठी झोप येते का? कधीकधी तुमचे पाय जड वाटतात, कधीकधी तुमचं मन अस्वस्थ असतं, कधीकधी तुमचा श्वास जलद होतो आणि कधीकधी तुमचं शरीर गरम वाटतं. जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वयस्कर लोकांच्या शरीरामध्ये वयानुसार अनेक बदल होत असतात. हार्मोनल इम्बॅलन्स, रक्तातील साखरेचं असंतुलन, पचन समस्या, मज्जातंतू कमकुवत होणं आणि खराब रक्ताभिसरण हे सर्व रात्रीच्या झोपेवर गंभीर परिणाम करतात. या परिस्थितीचा दालचिनी एक नैसर्गिक मदत म्हणून काम करते. झोपण्यापूर्वी दालचिनी कशी घ्यावी, किती घ्यावी, काय एकत्र घ्यावं, ती कधी घ्यावी आणि कोणती काळजी घ्यावी हे मी पूर्ण समजावून सांगणार आहे. पण या गोष्टीत खोलवर जाण्यापूर्वी मी 2 किंवा 3 रुग्णांचे अनुभव शेअर करू इच्छिते, जेणेकरून तुम्हाला हे उपाय किती सहजतेने काम करतात हे समजेल. काही महिन्यांपूर्वी एक 70 वर्षीय काका माझ्याकडे आले. त्यांची समस्या अशी होती की ते रात्री 3 किंवा 4 वेळा उठायचे. कधी कधी लघवी करण्यासाठी, कधी कधी घामामुळे, तर कधी अस्वस्थतेमुळे. झोपेच्या कमतरतेमुळे सकाळी त्यांचं डोकं जड पडायचं. मी अधिकाधिक चिडचिड करू लागलो आणि दिवसभर त्यांचं शरीर थकल्यासारखं वाटू लागलं असं ते सांगत होते. मी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा, आहाराचा आणि औषधांचा सखोल आढावा घेतल्यानंतर मी त्यांना दालचिनी रात्रीचा एक साधा उपाय सुचवला. फक्त 10 दिवसांमध्ये त्यांनी रात्री फक्त एकदा जागं झाल्याचं सांगितलं. कधी कधी ते अजिबातच जागे होत नव्हते. सकाळी त्यांना मिळालेला सर्वात मोठा आराम म्हणजे हलकं डोकं, ताजेतवानं शरीर आणि शांत मन. त्याचप्रमाणे आणखी एक 80 वर्षांची आजी होती, जिला झोप लागणं खूप कठीण झालं होतं. तिचं संपूर्ण शरीर अस्वस्थ होतं, तिचे पाय सतत थरथरत होते आणि तिचं हृदय नेहमी धडधडत राहायचं. मी तिला दालचिनी कशी खावी हे देखील शिकवलं आणि त्याचप्रमाणे ती कशा पद्धतीने खायची, पाण्याचं तापमान नियंत्रित कसं करायचं आणि सर्वच जेवणाच्या वेळा कशा ठेवायच्या, त्याचं सेवन काळजीपूर्वक वेळेत कसं करायचं. सुमारे 15 दिवसांमध्ये त्या आजीची झोप सुधारली आणि ती म्हणाली की मला आता झोपायला त्रास होत नाही. मी अंथरुणावर झोपताच माझं शरीर आराम करतं आणि मी 10-15 मिनिटांमध्ये आपोआपच झोपी जाते. इतर अनेक प्रकरणांमध्ये दालचिनीचे वृद्धांच्या झोपेवर लक्षणीय परिणाम दर्शविले आहेत. तथापि लक्षात ठेवा की योग्य वापर तितकाच महत्त्वाचा आहे, कारण दालचिनी हा एक उबदार मसाला आहे. जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यास ते शरीराची उष्णता वाढवू शकतं, तोंड कोरडं होऊ शकतं आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते. परंतु योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळ घेतल्यास ते शरीराला आराम देतात. रक्ताभिसरण सुधारतं, रक्तातील साखर संतुलित करतं, नसा शांत करतं आणि मनाला विश्रांतीच्या स्थितीमध्ये ठेवतं, जे गाढ झोपेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोपण्यापूर्वी दालचिनी कशी घ्यावी याबद्दल तपशीलवार माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या वयोगटामध्ये किती प्रमाणामध्ये घ्यावं, कोणत्या डोसमध्ये वापरावं, कोणत्या लोकांनी ते कमी प्रमाणामध्ये वापरावं आणि ते सेवन करण्यापूर्वी कोणत्या लोकांनी ते कमी प्रमाणामध्ये वापरावं, कोणत्या लोकांनी ते सेवन करूच नये, ही सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण गाढ झोपेसाठी दालचिनी तयार करण्याची पहिली पद्धत शिकूया. प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी मी पाणी, डोस आणि वेळेबद्दल तपशीलवार माहिती देणार आहे. आता तुम्हाला समजेल की ज्येष्ठांच्या रात्रीच्या झोपेसाठी दालचिनी किती फायदेशीर असू शकते. चला, सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. शरीरावर योग्य परिणाम करण्यासाठी आणि रात्रीची शांत आणि गाढ झोप सुनिश्चित करण्यासाठी झोपण्यापूर्वी दालचिनी कशी, किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या वेळी घ्यावी. प्रथम हे सर्व समजून घेणं महत्त्वाचं आहे की दालचिनी परिणाम केवळ सौम्य, उबदार, आरामदायी स्वरूपामध्ये आणि अचूक प्रमाणामध्ये घेतल्यावरच दिसून येतात. तुम्ही 60, 70 किंवा 80 वर्षांचे असलात तरीसुद्धा डोस आणि पद्धत अचूकपणे मोजली गेली पाहिजे. जास्त वापरामुळे जास्त उष्णता किंवा सौम्य अस्वस्थता येऊ शकते. तथापि योग्य प्रमाणात घेतल्यास ते रात्रीच्या सौम्य वाऱ्यासारखं शरीराला शांत करतं. दालचिनी खाण्याचा पहिला मार्ग म्हणजे दालचिनी पूर्णपणे न उकळता त्याचा सौम्य काढा बनवणं.
बरेच लोक दालचिनी जास्त वेळ उकळण्यापूर्वी चूक करतात, ज्यामुळे ती खूप गरम आणि वृद्धांसाठी जास्त तापदायक बनू शकते. म्हणून मी जी पद्धत सांगणार आहे ती सौम्य, सुरक्षित आणि प्रभावी आहे, विशेषतः ज्यांना वारंवार झोपेचा त्रास होतो, ज्यांना अस्वस्थ विचार येतात किंवा जे अशांत मनाने झोपतात त्यांच्यासाठी. प्रथम तुमच्या करंगळीच्या अर्ध्या लांबीचा दालचिनीचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, तुमच्या करंगळीच्या अर्ध्या लांबीचा दालचिनीचा एक छोटा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्हाला दालचिनी पावडर आवडत असेल तर तुमचा अंगठा आणि तर्जनीमध्ये तिची मुठभर धरून ठेवणं पुरेसं आहे. लक्षात ठेवा, वृद्धांसाठी कमी प्रमाणामध्ये जास्त प्रभावी आहे. आता एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घाला. हे ग्लास पाणी कमी आचेवरती कोमट होईपर्यंत गरम करा, ते उकळू नका. हो, पाणी थोडं कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये दालचिनी घाला आणि गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर पाणी झाकून ठेवा, जेणेकरून वाफ दालचिनीचे गुणधर्म शोषून घेईल. सुमारे 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवा. या 5 ते 7 मिनिटांमध्ये दालचिनी त्याचा चव, सुगंध आणि सुखदायक गुणधर्म पाण्यात सोडते. त्याचा उबदारपणाचा प्रभाव वाढवल्याशिवाय ही पद्धत वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात सुखदायक मानली जाते. आता प्रश्न उद्भवतो, तुम्ही ते कधी प्यावं? तुम्ही ते झोपण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे आधी प्यावं, जेव्हा तुमचं पोट हलकं असतं, अन्न पचायला सुरुवात झालेली असते आणि तुमचं शरीर थकलेलं असतं. जेवणानंतर लगेच ते सेवन करू नये. जेवण आणि या सौम्य दालचिनीच्या काढ्यामध्ये किमान 1.5 ते 2 तासांचं अंतर असावं. हे महत्त्वाचं आहे, कारण दालचिनी पोटाला हलकी गरम करते आणि जेवणानंतर लगेच ते सेवन केल्यानंतर पचनक्रियेमध्ये हलका त्रास होऊ शकतो. हा सौम्य काढा पिल्यानंतर तुमच्या खोलीतले दिवे मंद करा. तुमचा मोबाईल फोन आणि टीव्हीपासून तुम्ही दूर जा आणि 5 ते 10 मिनिटे आरामात बसा. हा वेळ तुमच्या शरीराला दालचिनीच्या परिणामांशी जुळवून घेण्यास मदत करतो. ही छोटीशी तयारी शरीरातील ताण हळूहळू कमी करते आणि नसांना आराम देते. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मनाची अस्वस्थता शांत होते, तुमचा श्वास खोलवर जातो आणि झोपेची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू होते. मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या रुग्णाच्या अनुभवाबद्दल सांगू इच्छिते, जे आजही माझ्याकडे एक संस्मरणीय उदाहरण आहे. ते 65 वर्षांचे होते आणि त्यांची झोप दर 1-2 तासांनी खंडित होत असे. त्यांना रात्री घाम येत असे, त्यांचं हृदय धडधडत असे आणि सकाळी त्यांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत असत. त्यांनी जवळजवळ सर्व प्रकारच्या झोपेच्या गोळ्या वापरून पाहिल्या होत्या, परंतु त्यांचे परिणाम तात्पुरतेच होते. मी त्यांना सौम्य दालचिनीचा काढा लिहून दिला. त्याच डोस, त्याच वेळी आणि त्याच प्रक्रियेचा वापर करा. फक्त 7 दिवसांनी त्यांचा चेहरा पूर्णपणे बदलला. ते स्वतः म्हणू लागले की मी रात्रभर व्यवस्थित झोपतो, मी डोळे कधी बंद करतो हेच मला समजत नाही. सकाळ झाली हे मला कळतही नाही. दालचिनीचा हा शांत करणारा प्रभाव वृद्धांसाठी काम करतो, कारण ते नसा शांत करतं, रक्ताभिसरण हळूवारपणे संतुलित करतं आणि मेंदूला सौम्य उष्णता प्रदान करतं, जे झोपेला खूप मदत करतं. पण यश तेव्हाच मिळतं जेव्हा डोस आणि पद्धत अगदी योग्य असते. आता पुढील भागामध्ये मी दालचिनी खाण्याचा आणखी एक सोपा मार्ग समजावून सांगेन. एक अतिशय सौम्य मिश्रण, विशेषतः ज्यांना पचनक्रिया बिघडलेली आहे आणि ज्यांना आम्लपित्तामुळे रात्री झोप येत नाही त्यांच्यासाठी. आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की सौम्य दालचिनी मिश्रण रात्रीची शांत आणि गाढ झोप वाढवण्यासाठी किती प्रभावी आहे. परंतु सर्व वृद्ध लोक सारखे नसतात. अनेकांना पाण्यातही दालचिनी थोडी जड वाटते. काहींना खराब पचनक्रियेमुळे सौम्य आम्लपित्त येतं, काहींना पोट खराब होतं आणि काहींना लवकर जास्त उष्णता जाणवते. या लोकांसाठी दालचिनी वेगळ्या स्वरूपामध्ये घेणं चांगलं, जे पोटाला शांत करतं, शरीराला गरम करत नाही, तर एक सौम्य शांत अनुभव देते. म्हणूनच मी तुम्हाला दालचिनी खाण्याचा दुसरा मार्ग सांगणार आहे, सौम्य दालचिनी दुधाचं मिश्रण. ही पद्धत विशेषतः वृद्ध प्रौढांसाठी आहे, ज्यांना रात्रीची अस्वस्थता, पोटामध्ये थोडीशी जळजळ, पाय जड होणं किंवा किंचित थरथरणं जाणवतं. झोपण्यापूर्वी शरीराला आराम देण्यासाठी हे मिश्रण खूप प्रभावी मानलं जातं. प्रथम अर्धा ग्लास दूध घ्या. जास्त दूध त्याच्यामध्ये घालू नका, याची काळजी घ्या, कारण झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणामध्ये दूध घेतल्याने झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. दुसरं म्हणजे दूध जास्त आचेवरती उकळू नका, ते कमी आचेवरती कोमट होईपर्यंत गरम करा. फक्त बोट घालताना थोडीशी उष्णता जाणवेल इतकंच, परंतु जळजळ होणार नाही. आता एक छोटी चिमूटभर दालचिनी घाला. जर तुम्ही दालचिनीचा तुकडा घातला तर तो खूप लहान असावा. एका भांड्यामध्ये ठेवल्यावर नखाच्या आकाराच्या अर्ध्या आकाराचा लक्षात ठेवा.
दालचिनी हा एक गरम मसाला आहे, म्हणून वृद्धांसाठी फक्त एक लहान तुकडा नियंत्रित रक्कम फायदेशीर आहे. दूध थोडेसं गरम झाल्यावरती दालचिनी घाला, गॅस बंद करा आणि दूध झाकून ठेवा आणि 5 मिनिटे ते तसंच राहू द्या. दूध झाकल्याने दालचिनीचा सुगंध आणि सौम्य गुणधर्म दुधामध्ये मिसळतो, परंतु त्याचा तीव्र परिणाम रोखला जातो, ज्यामुळे दूध सौम्य आणि सुखदायक राहतं. आता प्रश्न उद्भवतो, हे कधी प्यावं? झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे आधी ते सेवन करणं चांगलं, कारण दालचिनीच्या दुधाचं मिश्रण शरीरामध्ये हळूहळू पसरतं. जेव्हा तुम्ही ते प्याल तेव्हा ते पोटाला शांत करतंच, पण नसांना थोडा आराम देखील देतं, ज्यामुळे मनाला झोप येण्यास मदत होते. या मिश्रणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते ॲसिडिटी असलेल्या वृद्धांसाठी सुरक्षित आहे. बऱ्याचदा वृद्ध लोक दालचिनीचं पाणी पितात तेव्हा त्यांचं पोट थोडं गरम होतं, तथापि दुधासोबत घेतल्यास हा परिणाम पूर्णपणे नियंत्रित होतो आणि शरीराला आराम वाटतो. माझ्याकडे एक 75 वर्षांची महिला रुग्ण होती. तिची समस्या अशी होती की ती बेडवर झोपताच तिचे पाय दुखू लागायचे आणि कधी कधी थोडी जळजळ देखील व्हायची. यामुळे तिची झोप खंडित व्हायची आणि ती सतत तिची स्थिती बदलत राहायची. तिचं पचन खूप संवेदनशील असल्याने ती दालचिनी पाणी पिऊ शकत नव्हती. मी तिला दालचिनीचा अचूक आकाराचं आणि योग्य तापमानासह ते दालचिनीचं दूध मिश्रण सुचवलं. फक्त 10 दिवसांनी तिने मला सांगितलं की तिला रात्री झोपायला त्रास होत नाही. तिच्या पायांमधील अस्वस्थता जवळजवळ नाहीशी झाली आहे आणि ती आता न वळता न इकडे तिकडे वळता आरामामध्ये झोपू शकते. आता या पद्धतीबद्दल समजून घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही दालचिनीच्या दुधाचं मिश्रण गोड करू नये. काही वृद्ध लोक सवयीने थोडासा गूळ किंवा साखर घालतातही, पण रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी हे चांगलं नाही आहे. रात्री अचानक गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, मन सक्रिय होतं आणि झोपायला जास्त वेळ लागतो. म्हणून हलकं आणि गोड न केलेलं दूध पिणं कधीही चांगलं. रात्रीच्या वेळी सौम्य भुकेसारखी अस्वस्थता अनुभवणाऱ्या वृद्धांसाठी देखील हे मिश्रण खूप फायदेशीर आहे. पोट रिकामं किंवा गॅसेसमुळे अचानक जागं होण्याची तक्रार अनेक जण करत असतात. या परिस्थितीमध्ये हे दालचिनीच्या दुधाचं मिश्रण त्याच्या पोटाचं संतुलन राखतं आणि झोपेचा त्रास टाळतं. लक्षात ठेवण्यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे दालचिनीच्या दुधाच्या मिश्रणाचे परिणाम केवळ झोपेच्या वेळीच नव्हे तर सकाळी देखील दिसून येतात. अनेक वृद्ध लोक नोंदवतात की जेव्हा ते सकाळी उठतात तेव्हा त्यांच्या शरीराला थोडं ताजंतवानं वाटतं. त्यांचे डोळे आता लाल नाही, त्यांचे डोके जड राहिलेले नाही आणि रात्रीची अस्वस्थता सकाळपर्यंत टिकतही नाही, कारण रात्री दालचिनीचं दूध शरीरामध्ये सौम्य उष्णता आणि संतुलन राखतं, जे वृद्धांसाठी आवश्यक आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी दालचिनी सेवन करण्याची तिसरी पद्धत स्पष्ट करणार आहे. ही पद्धत अशा वृद्धांसाठी आहे जे रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठतात किंवा ज्यांची झोप अस्थिर असते. ही पद्धत खूप सोपी आहे आणि त्याचे परिणाम बरेचदा लवकर दिसून येतात. आता आपण दालचिनी सेवन करण्याच्या तिसऱ्या पद्धतीकडे आलो आहोत, जी विशेषतः अशा वृद्धांसाठी फायदेशीर आहे ज्यांना रात्री वारंवार उठावं लागतं. कधीकधी लघवी करण्यासाठी, कधीकधी अस्वस्थतेमुळे, कधीकधी शरीरामध्ये मुंग्या येणे यामुळे. झोपेचा हा व्यत्यय केवळ शरीराला थकवतोच असं नाही तर मनालाही अस्थिर करतो. सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं, डोळे जड होणं, डोकेदुखी आणि दिवसभर अशक्तपणा येणं हे सर्व परिणाम आहेत. दालचिनी वापरण्याची ही तिसरी पद्धत खूप सोपी आहे, परंतु त्याचा परिणाम अनेक वृद्ध लोकांमध्ये इतका सकारात्मक झाला आहे की त्यांना काही दिवसांमध्येच पुन्हा रात्रीची झोप येऊ लागली आहे. ही पद्धत गरम दालचिनी वाफेची पद्धत आहे, ज्याला दालचिनी वाफेचं नाव देता येईल. ती श्वास घेण्यासाठी नाही, परंतु तिला सुगंध आणि उबदार वाफ शरीराला आराम देते, ताण कमी करते आणि रात्री वारंवार जागं होण्याची प्रवृत्ती रोखते. अर्धा ग्लास पाणी धरू शकेल असे लहान भांडे घ्या. मंद आचेवर पाणी हळूवार गरम करा. जेव्हा थोडीशी वाफ येऊ लागेल तेव्हा दालचिनीचा एक छोटासा तुकडा त्याच्यामध्ये घाला. जर तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर फक्त 1 चिमूटभर पुरेशी आहे. पाणी 1 मिनिटापेक्षा जास्त काळ गरम करू नका. मंद सुगंध येऊ लागताच गॅस बंद करा. भांडं तुमच्या पलंगाजवळ किंवा तुमच्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये ठेवा, जिथे त्याचा हलका सुगंध खोलीभर पसरू शकेल. हा सुगंध केवळ मनाला शांत करत नाही तर श्वासोच्छ्वासालाही वाढवतो. जेव्हा ज्येष्ठ नागरिक खोलवर श्वास घेतात तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या आराम करतं. रात्रीच्या वेळी दालचिनीचा हा सुगंध 2 प्रकारे मदत करतो. प्रथम ते मनामध्ये सौम्य उबदारपणाची भावना निर्माण करतं, अस्वस्थता कमी करतं. दुसरं, ते सतत विचारांना मंद करतं, झोप सुलभ करतं.
अनेक वृद्ध लोकांना एक समस्या असते, झोप लागताच ते काही वेळाने पुन्हा जागे होतात, जणू काही त्यांचं मन कधीच पूर्णपणे झोपलेलं नव्हतं. ही दालचिनीची वाफ हळूहळू मनाला शांत करते आणि झोपेची प्रक्रिया नैसर्गिक बनवते. 81 वर्षांचे एक आजोबा माझ्याकडे आले होते. त्यांची समस्या अशी होती की त्यांना रात्री 3 ते 4 वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागत असे. जे गरजेनुसार लघवी करत असत, परंतु दोन्ही वेळा त्यांना सौम्य किंवा चिंता वाटत असे. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की मधुमेह आणि वृद्धत्वामुळे रात्री लघवी वाढू शकते. पण त्यांना एकही रात्र अखंड झोपून महिने झाले होते. मी त्यांना दालचिनीचा वाफेची पद्धत सुचवली. झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटे आधी खोलीत दालचिनीचा हलकासा वास सोडा. फक्त 7 दिवसांमध्ये त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर, मी रात्री फक्त एकदाच उठलो, तेही अचानक, कोणतीही चिंता किंवा घाबरून न जाता. आज अनेक महिन्यानंतर मला असं वाटलं की मी चांगला झोपलो आहे. कधीकधी वृद्ध लोक असे औषधं घेतात ज्यामुळे सौम्य चिंता, शरीरातील उष्णता किंवा सौम्य भीतीची भावना निर्माण होते. या सर्व परिस्थितीमध्ये दालचिनीची वाफ नैसर्गिकरित्या मनाला शांती देते आणि झोपण्याची क्षमतासुद्धा मजबूत करते. ही पद्धत वृद्ध लोकांनाही खूप योग्य आहे आणि ज्यांना दालचिनीचा श्वास घेण्यास त्रास होतो. काही वृद्ध लोक इतके औषधं घेत असतात की त्यांना नवीन झाडाला स्पर्श करण्याची सुद्धा भीती वाटते. काहींना आम्लपित्त, काहींना पोटातील उष्णता आणि काहींना चिंता असते. या लोकांसाठी दालचिनीची वाफ शरीरात न जाताही त्याचा परिणाम दाखवला जातो. आता लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दालचिनीची वाफ जास्त घेऊ नका. खूप गरम वाफ वृद्धांचा घसा आणि नाक कोरडं करू शकते, म्हणून सौम्य सुगंध पुरेसा असतो. बऱ्याचदा वृद्ध लोकांची झोप उडते कारण त्यांच्या खोलीतील वातावरण खूप जड किंवा थंड होतं. दालचिनीची वाफ खोलीमध्ये हलकी सौम्य वातावरण तयार करते आणि मेंदूला सिग्नल देते की विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नैसर्गिकरित्या झोप वाढते. या पद्धतीचा आणखी एक फायदा म्हणजे ते शरीरातील तणाव संप्रेरक कमी करतं. बरेच वृद्ध लोक रात्रीच्या वेळी अवास्तव वाटणं किंवा अचानक भीती अनुभवल्याचं सांगतात. दालचिनीची वाफ ही चिंता कमी करते आणि मन स्थिर करते. आता 1 आणि आठवड्यातून 5 दिवसांपर्यंत दालचिनीची वाफ वापरता येते. दररोज ते करणं आवश्यक नाही. कधीकधी आठवड्यातून 3 किंवा 4 वेळा ते पुरेसं असतं. तथापि जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला झोपेच्या समस्यांशी बराच काळ झुंजत असलेलं पाहिलं तर 10 दिवस दररोज ते वापरल्याने त्याचा चांगला परिणाम मिळू शकतो. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की दालचिनी कोणी सावधगिरीने खावी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ती मर्यादित असावी. शेवटच्या भागामध्ये वृद्धांना रात्री आरामात झोपण्यास मदत करण्यासाठी मी एक सोपी दिनचर्या देखील शेअर करणार आहे. आता आपण या माहितीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. दालचिनी कोणी सावधगिरीने खावी, कोणत्या परिस्थितीमध्ये ती कमी प्रमाणामध्ये वापरली गेली पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ती अजिबातच टाळली गेली पाहिजे. रात्रीची नैसर्गिक आणि गाढ झोप वाढवण्यासाठी मी एक सोपी दिनचर्या देखील शेअर करणार आहे. जर वृद्धांनी दालचिनीसोबत हे स्वीकारलं तर त्याचे परिणाम खूप चांगले होतील. प्रथम हे समजून घेऊया की दालचिनी प्रत्येकासाठी सारखी नसते. प्रत्येक वृद्ध व्यक्तीचं वय, आरोग्यस्थिती, औषधे आणि शारीरिक सहनशीलता वेगवेगळी असते. म्हणून दालचिनीचं सेवन विवेकीपणे करणं आवश्यक आहे. प्रथम अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांनी दालचिनीचं सेवन खूप कमी प्रमाणामध्ये करावं. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला जास्त उष्णता जाणवत असेल, जसं की शरीरामध्ये वारंवार जळजळ होणं, पाय किंवा हातामध्ये गरम चमक येणं, चेहरा लाल होणं किंवा गालांमध्ये उष्णता जाणवणं, तर त्यांनी दालचिनीचं सेवन कमी प्रमाणामध्ये करावं किंवा सौम्य वाफ वापरावी. दालचिनी ही मूळतःच गरम असते आणि जास्त प्रमाणामध्ये अशा व्यक्तींनी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. दुसरं म्हणजे ज्या वृद्धांना रिकाम्या पोटी तीव्र आम्लता किंवा जळजळ होते त्यांनी पावडर किंवा काढ्याच्या स्वरूपामध्ये दालचिनीचं सेवन करणं टाळावं. अशा व्यक्तींसाठी ते दुधात मिसळणं अधिक योग्य आहे, कारण दूध दालचिनीची उष्णता संतुलित करतं आणि पोटाची जळजळ रोखतं. तिसरं म्हणजे जर एखादी वृद्ध व्यक्ती साखर कमी करणारी औषधं घेत असेल तर त्यांनी त्यांच्या दालचिनीचं सेवन नियंत्रित करावं. दालचिनी साखरेची पातळी संतुलित करते, म्हणून औषध आणि दालचिनीचा एकत्रित परिणाम रक्तातील साखरेमध्ये अचानक घट होऊ शकते. अशा व्यक्तींसाठी 1 चिमूटभर पुरेसे आहे.
चौथं म्हणजे जर एखादी वृद्ध व्यक्ती रक्त पातळ करणारी औषध घेत असेल तर दालचिनीचं प्रमाण खूप कमी ठेवावं. जरी चिमूटभर दालचिनीमुळे सहसा कोणतीही समस्या उद्भवत नाही, तरीही पहिले 10 दिवस ते कमी प्रमाणामध्ये वापरणं सुरक्षित आहे. आता ज्यांनी दालचिनी अजिबात खाऊ नये त्यांच्याबद्दल बोलूया. जर एखाद्याला दालचिनीमुळे होणारी ॲलर्जी, जसं की सौम्य सूज, खास किंवा घशामध्ये जळजळ अशा इतिहासामध्ये असेल तर त्यांनी अजिबात सेवन करणं टाळावं. काही वृद्ध लोकांची पचनसंस्था खूप संवेदनशील असते. या लोकांनी फक्त वाफेची पद्धत वापरली तर चालेल, ते सेवन करणं टाळावं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही ते 20 ते 30 दिवस सतत घेऊ शकता का? नंतर दालचिनी किती वेळा खावी हा प्रश्न असेल तर बघा, दालचिनी हे औषध नाही तर एक नैसर्गिक मदत आहे. तुम्ही ते 20 ते 30 दिवस सतत घेऊ शकता, परंतु 5 दिवसांचा थोडासा ब्रेकमध्ये घेतला गेला पाहिजे. नंतर आवश्यकतेनुसार पुन्हा सुरू करा. तथापि जर एखाद्याला सुरुवातीला आराम जाणवत असेल तर ते महिने वापरणं सुरक्षित आहे. फक्त डोस नियंत्रित करा. आता मी तुम्हाला एक साधी दिनचर्या सांगते की जर दालचिनी घेतली तर त्याची झोप हळूहळू गाढ होते. रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी 2 तास आधी खावं. जेवण हलकं असावं, जसं की कोरड्या भाज्या, मसूर, रोटी आणि हलकी खिचडी. त्यानंतर लगेचच वारंवार लघवी होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कमीत कमी 1 तास खूप कमी पाणी प्या. खोलीमध्ये मंद प्रकाश ठेवा. मोबाईल फोन, टेलिव्हिजन किंवा मोठा आवाज टाळा, कारण हे मनाला सक्रिय करतात आणि झोपण्यास उशीर करतात. जर तुम्ही दालचिनीचा काढा घेत असाल तर झोपेच्या 20 ते 25 मिनिटे आधी ते घ्या. जर तुम्ही दालचिनीच्या दुधाचं मिश्रण घेत असाल तर ते झोपेच्या 30 मिनिटे आधी घ्या. आणि जर तुम्ही वाफेची पद्धत वापरत असाल तर झोपेच्या 10 मिनिटे आधी ते खोलीत ठेवा. त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हळूहळू श्वास घ्या. खोल श्वास घेणं आणि हळूहळू श्वास सोडणं दालचिनीचे परिणाम लक्षणीयरित्या वाढवतं. नंतर अंथरुणावर झोपा आणि तुमचं शरीर आराम करा. अनेकदा वृद्ध लोक झोपताना नकळतपणे त्यांचं शरीर घट्ट करतात, ज्यामुळे झोपेला अडथळा येऊ शकतो. मऊ संगीत आणि मंत्रांचा मंद स्वर देखील मनाला शांत करण्यास मदत करत असतो. शेवटी मी या संपूर्ण प्रक्रियेचे सार स्पष्ट करणारा आणखी एक रुग्णाचा अनुभव शेअर करू इच्छिते. रात्री अचानक जागं होण्याची समस्या घेऊन 85 वर्षीय एक व्यक्ती माझ्याकडे आले होते. त्यांना वाटलं की त्यांचं हृदय धडधडत आहे, परंतु प्रत्यक्षात ते अस्वस्थतेचा परिणाम आहे. मी दालचिनीच्या वाफेचं इन्हेलेशन आणि सौम्य श्वासोच्छ्वासाच्या व्यायामांची शिफारस केली. फक्त 5 दिवसांमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना रात्रीच्या वेळी अचानक येणाऱ्या धक्कादायक घटना आता जाणवत नाही. त्यांचा चेहरासुद्धा शांत दिसत होता आणि सकाळी उठल्यावरती त्यांचे डोळे उजळत होते. तर मंडळी, दालचिनी ही काही जादू नाही आहे, तर निसर्गाने दिलेली एक साधी, सुरक्षित आणि अद्भुत देणगी आहे. जर ती योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने घेतली गेली तर ती वृद्धांच्या रात्रीच्या झोपेमध्ये खोलवर सकारात्मक बदल घडवून आणू शकते. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मन आणि शरीर दोघांसाठीही सर्वोत्तम औषध आहे. जेव्हा वृद्ध रात्री शांत झोपतात तेव्हा त्यांचे आजार, चिंता, ताण, वेदना आणि थकवा आपोआप निम्म्याने कमी होतो. आणि जर दालचिनी ही नैसर्गिक प्रक्रिया सुलभ करू शकत असेल तर ते अगदीच स्वीकारण्यासारखं आहे. तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा याचे फायदे नक्की होईल. पुन्हा एकदा सांगते, दालचिनीचं प्रमाण जे आहे तो अगदी छोटासा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला. पुन्हा पुन्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत असता की प्रमाण किती सांगितलं हे समजलं नाही, तर मी त्यामुळे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि नवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकता. आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीचे भरपूर सारे व्हिडिओ आहे. ते सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया आपल्या व्हिडिओना लाईक करत जा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.